तर 26वा प्रश्न आहे. प्रश्नाकृती दिलेल्या आहेत, त्यातील योग्य उत्तराकृती ओळखायची आहे. आरशात दिसणाऱ्या प्रतिमा आहेत. कशा दिसतील आरशातील प्रतिमा? तर 752 हे आरशात कसं दिसेल? तर पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे याचं. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27. ही आकृती दिलेली आहे, ही आरशात कशी दिसेल? तर याचंही उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा 28 व 29 साठी सूचना आहे. खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायी उत्तराकृत्यातून निश्चित करा व त्याचे वर्तुळ रंगवा. तर ह्या पाण्यातील प्रतिमा आहेत, कशा दिसतील ते ओळखायचे आहे. तर ही 28वा प्रश्नाची आकृती दिलेली आहे, ती पाण्यात कशी दिसेल? तर याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. अशी दिसेल ही आकृती पाण्यामध्ये. पुढील भाग पाहूया. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 29. प्रश्नाकृती दिलेली आहे, पाण्यात दिसणारी प्रतिमा ओळखायची आहे. आता हा यम कसा दिसेल पहा. आधी आपण अशा 2 रेषा काढून घेऊ, नंतर ह्या 2 रेषा झाल्या. त्यानंतर यांच्या 2 रेषा काढून घेऊ आणि ह्या टोकावरून ही रेष इकडे गेली म्हणून असं. त्यानंतर ह्या झेडच्या 2 रेषा या टोकावरून इकडं. मग ही अशी दिसेल आकृती. मग ही आकृती कुठे आहे पहा. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये, म्हणून ह्या योग्य पर्याय येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30. खालील वर्तुळाकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ती पर्यायातून निश्चित करायची आहे. तर ह्या इकडच्या ज्या आहेत त्या सगळ्या मूळ संख्या आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3, 7 हे बरोबर येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31 आणि 32 साठी सूचना आहेत. तक्ता दिलाय पहा. शब्द सांकेतिक रूप दिलेली आहेत. बट, टॅप आणि बॅट यासाठी सांकेतिक भाषेत कोणती चिन्ह आहेत ते दिलेली आहेत. तर वरील सारणीतील शब्दातील अक्षरे आणि चिन्हे यांचा क्रम सारखाच असेल असे नाही, हे लक्षात घेऊन प्रश्न क्रमांक 31 व 32ची उत्तरे पर्यायातून निवडा. तर बट हा शब्द कसा आहे? त्रिकोण, हा रंगवलेला वर्तुळ आणि हा चौकोन. त्यानंतर टॅप, उलटा त्रिकोण, डार्क, हा त्रिकोण आणि चांदणी. आणि त्यानंतर बॅट, त्रिकोण, चांदणी आणि रंगवलेलं वर्तुळ. तर आता ह्यामध्ये हे बट आणि बॅटमध्ये बी आणि टी कॉमन आहेत, पण इथं टॅप हा नुसता एकटाच आहे. मग टी साठी काय येणार? हा त्रिकोण येणार. मग टी साठी त्रिकोण, बी साठी येईल मग बी आणि टी कॉमन आहेत ना, बी आणि टी दोन्हीत वर्तुळ त्रिकोण वर्तुळ त्रिकोण, म्हणून बी साठी येईल हा रंगवलेला वर्तुळ. आणि यू साठी मग काय येईल? तर चौकोन, इथे चौकोन राहिला यू साठी. आणि त्यानंतर पी साठी काय येईल? चांदणी. तर आता आपण प्रश्नांची उत्तर सोडवायला घेऊ. प्रश्न क्रमांक 31 आहे, यू या अक्षरासाठी कोणते चिन्ह येईल? तर यू अक्षरासाठी पहा इथं आहे चौकोन हे चिन्ह येईल, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 32. वरील सांकेतिक भाषेत टॉप हा शब्द कसा लिहाल? तर टी साठी त्रिकोण आणि पी साठी स्टार आहे. तर मग कोणतं पर्याय बरोबर आहे पहा. त्रिकोण आणि स्टार असायला पाहिजे. या पर्यायात आहे त्रिकोण आणि स्टार. मग ओ साठी काय येणार? हा उलटा त्रिकोण, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33 व 34 साठी सूचना आहेत. खालील प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायी उत्तराकृत्यांमधून निवडा. तर आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला निवडायची आहे, प्रश्नाकृतीशी जुळणारी. मग या आकृतीशी कोणती जुळेल? पर्याय क्रमांक 2. आणि प्रश्न 34 मध्ये ह्या आकृतीत पहा सेम टू सेम अशी ही पर्याय क्रमांक 3 जी दिलेली ती आकृती वाटते. ह्या दोन्ही पण सेमच आहेत, पण इथं ह्या चंद्रामध्ये की नाही थोडा डॉट दिलाय आणि इथं नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. त्यानंतर प्रश्न 35वा. एका सांकेतिक भाषेत
कॅट बरोबर WYE, मेन बरोबर MUL आणि डॉग बरोबर VKS असे लिहितात. तर त्याच भाषेत ऑक्सच्या विरुद्धलिंगी शब्द कसा लिहाल? ऑक्सचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? काऊ. मग काऊसाठी कोणता येईल बरं? CAT कॅट, WY आणि EA, आणि डॉगमध्ये DOG डॉग, VKS आहे की नाही. मग C साठी काय येईल? W. C साठी W, O साठी K, COW, आणि इथं W साठी काय येईल पहा? WK असे पर्याय असणारे शब्द पहा, WKC. म्हणून आपल्याला डब्ल्यूच्या साठी सी हा अक्षर येईल. पर्याय क्रमांक 3 बरोबर. त्यानंतर 36वा प्रश्न, ABCD दिलेली आहे. वरील अक्षरमालेतील उजवीकडून 9व्या अक्षराच्या डावीकडील 4थ्या अक्षराच्या उजवीकडील 6वे अक्षर कोणते? तर अक्षरमालिकेतील उजवीकडून 9व्या, उजवीकडून म्हणजे इकडून 1 2 3 4 5 6 7 8 9, 9व्या अक्षराच्या डावीकडील 4थ्या, मग क्यूच्या डावीकडे इकडं 4थ्या 1 2 3 1 2 3 4, 4थ्या अक्षराच्या उजवीकडील 6वे अक्षर, उजवीकडून एमच्या उजवीकडे 6वं 1 2 3 4 5 6, एस येईल. काय येईल योग्य उत्तर? एस. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 37 आहे. अक्षरे आणि अंक यांचा तक्ता दिलेले आहेत. वरील सारणीचे निरीक्षण करून D+W/P - N+L बरोबर किती? तर D म्हणजे काय? 5 प्लस W म्हणजे किती? 9 भागिले P म्हणजे किती? 3 वजा N म्हणजे किती? 6 प्लस L म्हणजे 2 झाले. तर भागू बे व याप्रमाणे आधी भागाकाराची क्रिया करू. 3 त्रिक 9 येईल इथं, तो वजा 6 अधिक 2 ही 8, आणि 5 अधिक 3 किती होणार? 8 वजा 8 बरोबर 0. 0 किती कोणाची किंमत आहे? तर आरची. म्हणून पर्याय क्रमांक 1 आर हे बरोबर आहे. त्यानंतर 38वा प्रश्न, आग्नेय दिशेस तोंड करून उभी असलेली पूर्वा 2 वेळा डावीकडे काटकोनात वळली आणि तिने शीर्षासन केले तर तिचा उजवा हात कोणत्या दिशेस असेल? तर आपण ह्या प्रश्नाचं स्पष्टीकरण समजून घेऊयात. पहिल्यांदा आपण दिशा काढून घेऊयात. हे उत्तर लिहू, ही दक्षिण, ही पूर्व आणि ही पश्चिम. त्यानंतर या समोरच्या दिशा काढून घेऊयात. हे झाली आग्नेय, ईशान्य, वायव्य, नैऋत्य. आग्नेय दिशेस तोंड करून उभी असलेली पूर्वा म्हणजे इकडं तोंड करून उभी आहे ही पूर्वा, 2 वेळा डावीकडे काटकोनात वळली. काटकोनात म्हणलं की हा झाला एक काटकोन, म्हणजे हा एक काटकोन पूर्ण, त्यानंतर हा दुसरा काटकोन पूर्ण. मग तिचं तोंड झालं वायव्येकडे. इथे काय केले पहा तिने? परत शीर्षासन केले. शीर्षासन म्हणजे खाली डोकं जमिनीवर टेकून वर पाय करून उभे राहिले, शीर्षासन. तर मग तिचा उजवा हात कोणत्या दिशेस येईल? इकडे तोंड करून उभा आहे, उजवा हात कोणत्या दिशेस? तर ईशान्य दिशेला येणार आहे तिचा हात उजवा. पर्याय क्रमांक 2 हे योग्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 39वा, तुमच्या शाळेत जाण्याच्या रस्त्यावर चिमणीचे पिल्लू तडफडत असल्याचे दिसताच तुम्ही त्वरित काय कराल? तर चिमणीचं पिल्लू तडफडत असल्याचे दिसताच तुम्ही काय कराल? आरडाओरडा करून मित्रांना बोलावेन, पिल्लाकडे दुर्लक्ष करेन, वरील घटना मुख्याध्यापकांच्या कानावर घालेन आणि स्वतःच्या बाटलीतील पाणी पिल्लाला पाजून सुरक्षित जागी ठेवीन. तर काय कराल बरं तुम्ही? तर पर्याय क्रमांक 4 हे योग्य आहे.
स्वतःच्या बाटलीतील पाणी पिल्लाला पाजून सुरक्षित जागी ठेवेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 40. खालीलपैकी कोणाची कृती सर्वाधिक योग्य ठरेल? राजूने अंगणातील कचरा एकत्र करून जाळला. समीरने ओला कचरा कचराकुंडीत टाकला. समिधाने घरातील कचरा एकाच डब्यात गोळा केला आणि सुरेशने ओल्या कचऱ्यापासून खत तयार केलं. तर सर्वोत्कृष्ट कृती कोणती आहे? तर सुरेशने ओल्या कचऱ्यापासून खत तयार केलं, म्हणून पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 41. शिवनेरी गड चढताना थकलेल्या राजूला रामने आधार दिला. या वाक्यात 4 अक्षरी शब्दांपेक्षा 2 अक्षरी शब्द कितीने जास्त अगर कमी आहेत? तर 4 अक्षरी शब्दांपेक्षा 2 अक्षरी शब्दांची संख्या कितीने जास्त किंवा कमी आहे ते विचारले. तर 4 अक्षरी किती आहेत? 1 2 3 3 आहेत पहा. आणि 2 अक्षरी किती आहेत? 1 आणि 2. तर 3 वजा 2 किती? 1. म्हणजे 4 अक्षरी शब्दांपेक्षा 2 अक्षरी शब्द 1 ने कमी आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे. त्यानंतर 42वा प्रश्न, शब्द अक्षरमालिका दिलेली आहे पहा इथं. या अक्षरमालेत कोणती अक्षरे समान वेळा आली आहेत? समान वेळा म्हणजे ख किती वेळा? 1 2 3 3 वेळाचे. आणि ग पहा 1 2 3 4, ग 4 वेळा. ख किती वेळा? 3, ग 4. प प प मोजूयात आता. 1 2 3 4 5, प 5 वेळा. त्यानंतर कोणतं अक्षर राहिलं? ड. 1 2, ड 2 वेळा. त्यानंतर ट 1 2, ट पण 2 वेळा. म्हणजे ट आणि ड यांची संख्या समान वेळा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 43. खालील संख्या मालिकेत 5 पूर्वी 3 आहे मात्र 5 नंतर 4 नाही असे किती वेळा झाले आहे? म्हणजे 5 पूर्वी 5च्या अगोदर 3 आहे पण 5 नंतर 4 नाही असं किती वेळा झाले? इथं पहा 5 पूर्वी 3 आहे पण 5 नंतर 4 नाही. इथं 5 पूर्वी 3 आहे पण 5 नंतर 4 नाही, 2 वेळा झालं. इथं एकदा, त्यानंतर इथं एकदा, त्यानंतर इथं पण पहा 5 पूर्वी 3 आहे पण 5 नंतर 4 नाही. 5 पूर्वी 3, 5 नंतर 4 नाही. इथं पण एकदा. त्याच्यानंतर 5 पूर्वी 3 पण 5 नंतर 4 नाही. 5 पूर्वी 3, इथं 5 नंतर 4 आहे, हे नाही येणार. 5 पूर्वी 3 आहे पण 5 नंतर 4 नाही. मग किती वेळा झाले हे? 1 2 3 4 5 6, 6 वेळा झाले असे एकूण, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. त्यानंतर पुढचे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 44 ते 48 साठी सूचना दिलेत. गटात न बसणारे पद ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे, पद ओळखायचे. प्रश्न क्रमांक 44 पाहूयात. डोळा नयन, सूर्य भास्कर, हस्त पाणी, गरीब दिन. तर इथे पहा प्रत्येकाचे समानार्थी शब्दांच्या ह्या जोड्या आहेत, पण गरीब दिन हे दिन जे आहे ते दिवसाचा समानार्थी शब्द आहे आणि गरीब दिन ह्याला द ला दुसरी वेलांटी असते, म्हणून गटात न बसणारे पद कोणतं आहे? पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न 45वा. इथे अक्षरमालिका दिल्या आहेत, त्यामध्ये योग्य आकृती कोणती? गटात न बसणारे पद कोणते ते ओळखायचं आहे. APBRCQ असा क्रम असणाऱ्या आकृत्या कोणत्या कोणत्या आहेत ते बघायचं. APBRCQ. इथं पहा APCR हा चुकीचा क्रम आहे, म्हणून चुकीचा पद कोणता आहे? पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 46वा प्रश्न. इथे आकृत्या दिलेल्या आहेत पहा, यामधील चुकीचा पद ओळखायचा आहे आपल्याला, गटात न बसणारा पद. तर यामध्ये पर्याय क्रमांक 1 येईल, कारण ह्या सर्व ज्या आकृत्या आहेत त्या व्यवस्थित आहेत आणि इथे जी आहे ती कट झालेली, म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. अंक दिलेले आहेत. अंकमालिका 4 17 7 12. 4 अधिक 3 करा 7 होतं. त्यामध्ये पुढची मूळ संख्या मिळवा. 3 नंतरची कोणती मूळ संख्या आहे? 5. 7 अधिक 5 12. मग नंतर 12 मध्ये पुढची मूळ संख्या मिळवायची 7. 12 अधिक 7 19 असायला पाहिजे, म्हणून ही चुकीचे. पर्याय क्रमांक 2.
त्यानंतर 111, 482, 231 आणि 362. यामधील चुकीचं पद काय येईल तर हे 231, पर्याय क्रमांक 3. पुढचे प्रश्न क्रमांक 49 व 50 साठी सूचना. मालिकेतील संख्यांच्या मांडणीतील सूत्र लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायातून निवडा. मालिकेतील संख्यांच्या मांडणीतील सूत्र लक्षात घेऊन, इथे पहा प्रत्येक मालिकेमध्ये काहीतरी एक सूत्र आहे, ते लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ती निवडायची. 53, 61, 68, 82. इथे पहा अंकमालिका दिलेली आहे. त्यामध्ये आता 53 आहे पहिल्यांदा. 53 मधल्या दोन्ही अंकांची बेरीज करून पहा किती होते. 5 अधिक 3 8. 53 मध्ये 8 मिसळायचे किती झाले 61. परत आता 61 मध्ये ह्या अंकांची बेरीज किती होते पहा. 6 अधिक 1 7 होते. मग 61 मध्ये 7 मिसळलं 68. 68 मधल्या 6 अधिक 8 ची किंमत किती होते 14. 68 मध्ये 14 मिसळे 82. त्यानंतर 82 मधल्या अंकांची बेरीज किती होते 10. 82 अधिक 10 92, म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 50, 2 4 7 12 19 30. तर इथे काय आहे, प्रत्येक संख्येमध्ये मूळ संख्या ॲड होत गेली आहे. म्हणजे पहा 2 अधिक 2 4, पहिली मूळ संख्या 2, त्यानंतरची मूळ संख्या 3, 4 अधिक 3 7, त्यानंतरची पुढची 3 नंतरची संख्या मूळ 5, 7 अधिक 5 12, 5 नंतरची मूळ संख्या आहे 7, 12 अधिक 7 19, 7 नंतरची मूळ संख्या कोणती आहे 11. मग 19 मध्ये 11 मिसळले इथे झाले 30. 30 मध्ये पुढची मूळ संख्या मिसळायची म्हणजे 13. 30 अधिक 13 43, म्हणून योग्य पर्याय येईल 43. अतिशय सोपे प्रश्न आहेत पहा. प्रश्न क्रमांक 51 पाहूयात. खालील चिन्हांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा गट पर्यायातून निवडा. तर गट दिलेला आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता गट येईल तो निवडायचा आहे. इथे पहा ग्रेटर दॅन किंवा लेस दॅनचं चिन्ह आहे इथे. त्यानंतर बेरीज, गुणाकार, वजाबाकी. इथं परत पहा बेरजेपासून सुरू झाले म्हणजे इथून बेरीज, गुणाकार, वजाबाकी आणि छोटे चिन्ह. त्यानंतर आता पहिलं गेलं आणि गुणाकारापासून सुरू झालं परत हे यापासून. त्यानंतर इथे हा क्रम झाला की मग आता इथं हे गुणाकार कट होणार आणि वजाबाकी, लहान चिन्ह आणि बेरीज असं येणार क्रम. आता इथे यामधून हे वजाबाकी कट होणार आणि पुढचा क्रम काय येईल, लहान चिन्ह, बेरीज, गुणाकार, वजाबाकी असा हा क्रम येईल. तर असा क्रम कोणत्या पर्यायामध्ये आहे तो शोधून, तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, म्हणून हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 22. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती कोणती. तर इथे पण पहा प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणती आकृती येईल असं विचारलंय. तर इथे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने ह्या आकृत्या फिरत गेल्या आहेत. म्हणजे आता ही डॉट इथं आहे तो इथे आलाय आणि बेरजेचं जे चिन्ह आहे तो इकडे आलंय. तर या प्रश्नामध्ये योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. आपण व्यवस्थित क्रम लावून बघितलं तर पर्याय क्रमांक 4 बरोबर येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा 53वा प्रश्न. खालील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. तर चुकीचं पद ओळखायचं आहे. या अपूर्णांकामध्ये अंशाच्या स्थानी ज्या संख्या आहेत त्या सर्व 1 3 5 7 9 11 म्हणजेच मूळ संख्या आहेत आणि खाली छेदामध्ये ज्या आहेत त्या 3 मध्ये पहिली मूळ संख्या, त्यानंतर 6 मध्ये दुसरी मूळ संख्या असं ॲड होत गेलेलं आहे. म्हणजेच 3 अधिक 3 6, 6 अधिक 5 11, 5 नंतरची मूळ संख्या 7 आहे. 11 अधिक 7 18 पाहिजे, 7/18 पाहिजे, ते 7/17 आहे. म्हणून ही संख्या चुकीचं पद आहे या प्रश्नामध्ये. म्हणून ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7/17. पुढचा प्रश्न पाहूयात. सोबतच्या आकृतीत त्रिकोणांची संख्या किती आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एकूण 10 त्रिकोण आहेत, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 10. हे याचं योग्य उत्तर आहे. खालील प्रश्नात एकाच घनाची पृष्ठे वेगवेगळ्या स्थितीत कशी दिसतील हे दाखविले आहे. या आकृत्यांचे निरीक्षण करून 5 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल. तर 5च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल असं विचारले पहा. तर इथे आपण 3 कॉमन असणारे घेऊयात संख्या, किंवा 3 घेऊयात. 3 मध्ये अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने आपण गेलो तर इथे काय 5 आहे पहिल्यांदा, त्यानंतर 6 ही संख्या आहे, आणि खालच्या ह्याच्यामध्ये दुसऱ्या ह्याच्यात 3 नंतर घड्याळाच्या दिशेने 2 आहे पहिल्यांदा, त्यानंतर 1. म्हणजे आता हे झाले समोरासमोरचे पृष्ठ, म्हणून 5च्या समोरच्या पृष्ठावर म्हणजे विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल तर 2. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 56. घोड्याला उंट म्हटले, उंटाला झेब्रा म्हटले, झेब्राला गाढव म्हटले, तर वाळवंटातील जहाज कोणाला म्हणावे? वाळवंटातील जहाज हे उंटाला म्हणतात. उंटाला काय म्हटले इथे? झेब्रा, म्हणून झेब्रा हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 57वा प्रश्न. अजय रमेशपेक्षा उंच असून सदूपेक्षा ठेंगणा आहे. काय आहे? अजय रमेशपेक्षा उंच आहे. कोण? अजय. अजयचं एल्यू. रमेशपेक्षा उंच म्हणजे हे आर रमेशचं, ह्याच्यापेक्षा उंच कोण? अजय. पण सदूपेक्षा ठेंगणा आहे. कोण? अजय सदूपेक्षा ठेंगणा आहे, म्हणून सदू हा मोठा आहे. समिधा अजयपेक्षा उंच आहे. समिधा अजयपेक्षा उंच असून सदू एवढी उंच नाही, म्हणजे सदूपेक्षा लहान आहे. तर समिधा ही अजयपेक्षा उंच आहे, पण सदू एवढी उंच नाही. तर सर्वात उंच कोण? मग सर्वात उंच कोण येणार? सदू. पर्याय क्रमांक 1 बरोबर. प्रश्न क्रमांक 58 आहे. जॉन आणि अहमदचे 5 वर्षांपूर्वीचे वय शरदच्या त्यावेळच्या वयाच्या अनुक्रमे 1/3 व 1/4 पट असून जॉनचे त्यावेळचे वय 8 वर्षे असल्यास त्या तिघांच्या 2 वर्षांनंतरच्या वयांची बेरीज किती असेल? तर 5 वर्षांपूर्वी जॉनचं वय किती आहे? 8 वर्ष. जॉन बरोबर 8. तर शरदच्या 1/3 पट जॉनचं वय आहे. शरदच्या 1/3 बरोबर जॉनचं वय म्हणजे 8 वर्ष. मग आता हे 3 इकडे गेले, मग शरदचं वय काढू. शरदचे वय बरोबर 8 त्रिक 24, गुणाकार होणार इकडे गेल्यावर, 24 वर्ष. त्यानंतर अहमदचे वय शरदच्या वयाच्या 1/4 पट आहे. किती? 1/4 पट. 1/4 गुणिले शरद म्हणजेच 24 वर्ष. 4ने भागायचे, 4 1 4, 4 सख 24 बरोबर 6 वर्षे. अहमद बरोबर किती झाले? 6 वर्ष. शरद 24 आणि जॉन 8 वर्षे. मग यांची 5 वर्षांपूर्वीचे वय किती आता या सर्वांचे? 5 वर्षांपूर्वी शरद 24 वर्षे, अहमद 6 वर्ष आणि जॉन 8 वर्ष. आता ह्यांचं आजचं वय म्हणजे 5 वर्षांपूर्वीची वय आज म्हणजे 5 अधिक 2 वर्षानंतर म्हणजे आजचे वय झाले. 5 अधिक 2 7 वर्षानंतरचे वय. आजचे वय, आजचे म्हणजे 7 वर्षानंतरचे. ही आधीची आहे ती 7 वर्षांपूर्वीची. आजचे वय शरद बरोबर 24 अधिक 7 31 वर्ष. अहमद बरोबर 13 वर्ष आणि जॉन 8 अधिक 7 15 वर्ष. यांची बेरीज करायची आता. 3 अधिक 1 4 आणि 5 9, 3 आणि 2 5 म्हणजे 59 वर्ष
त्यांच्या आजच्या वयाची बेरीज येईल. 29 वर्षे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 59. सौ राधा काकूंच्या घरात 2 विवाहित मुलगे आणि 3 नातवंडे आहेत, तर त्यांच्या घरात कमीत कमी किती माणसे असतील? राधा काकू, सौ राधा काकू म्हणजे राधा काकू व त्यांचे पती. राधा व त्यांचे पती, 2 विवाहित मुलगे म्हणजे 2 मुलगे, 2 सुना आणि 3 नातवंडे. सौ राधा व त्यांचे पती, 2 मुलगे, त्यांच्या 2 बायका म्हणजे 2 सुना आणि 3 नातवंडे. तर असे एकूण किती झाले? हे 2, 2 2 4 2 6 आणि 3 9. कमीत कमी 9 माणसे असतील घरात. पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. क्रमांक 60 ते 64 साठी सूचना आहेत. खालील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे, अगदी तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे. तो संबंध शोधा व प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तर 60वा प्रश्न पहा. महाराष्ट्र राज्यपाल. तर भारत काय येणार? महाराष्ट्राचे राज्यपाल जसे असतात तसे भारताचे राष्ट्रपती. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, आकृतीमध्ये संबंध दाखवलेला आहे. एम इथं दिलाय, परत त्याच्या खाली उलटा एम. इथे समोरासमोर एम दिलेले आहेत. आता बी आणि डी असं दिलंय. तर याचा सहसंबंध काय येईल? तर पर्याय क्रमांक 2 हा योग्य आहे. प्रश्न क्रमांक 62. षटकोन, षटकोनात चौकोन, वर्तुळात त्रिकोण असं दिलेलं आहे. त्यानंतर पुढे पहा, चौकोनामध्ये त्रिकोण दिलाय. दुसऱ्या आकृतीत चौथी आकृती, नंतर तिसऱ्या क्रमांकाला वर्तुळ आहे तसंच आहे आणि पहिली आकृती एकदम आत आहे. आता इथे हा सहसंबंध यामध्ये पण दाखवायचा आहे तसाच. मग आता काय येणार? चौकोन एकदम आतमध्ये येणार. त्यानंतर इथे काय षटकोन गेलाय आतमध्ये आणि 2 नंबरची आकृती 1 नंबरला म्हणजे वर्तुळ 1 नंबरला येणार. त्याच्यानंतर त्रिकोण इथे 4 नंबरची आकृती आले 2 नंबरला, म्हणजेच हा पंचकोन येणार 2 नंबरला इथे. आणि 3 नंबरची आकृती त्रिकोण आहे तशीच राहणार. तर अशी आकृती कोणती आहे पहा? पर्याय क्रमांक 4 बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 63. 13 169 तर 15 किती? 13चा वर्ग 169, 15चा वर्ग आहे 225. म्हणून फक्त ए बरोबर हा पर्याय योग्य आहे. त्यानंतर पुढचा 64वा प्रश्न. 27 14 तर 18 किती? तर इथे पहा, 9 त्रिक 27, 9 गुणिले 3 27, तसेच 9 अधिक 3 12 अधिक 2, 12 अधिक 2 बरोबर 14. तसेच यामध्ये पण तसंच आहे, 9 गुणिले 2 बरोबर 18 आणि 9 अधिक 2 11 अधिक 2 बरोबर 13. 13 ही संख्या योग्य आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 65. सोबतच्या आकृतीत घर ए ते शाळा बी मार्ग दाखविला आहे, तर घरून शाळेत पोहोचेपर्यंत किती वेळा डावीकडे वळावे लागेल? डावीकडे किती वेळा वळावे लागेल असं विचारले घरून शाळेत जाईपर्यंत. तर इथून निघालो, याची डावी बाजू ही एची डावी बाजू, इकडे एकदा, इथे एकदा, त्यानंतर इथे एकदा 2दा, इथे एकदा 3 वेळा, त्यानंतर इथे उजवीकडे वळाले, इथं पण उजवीकडेच, इथे 4 वेळा आणि इकडे इथे एकदा 5 वेळा, म्हणजे 5 वेळा वळावे लागणार आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य.
पुढचा प्रश्न 66वा. राहुल म्हणतो, एका रांगेत माझ्या पुढे 6 मुले उभी असून माझ्यानंतर 3ऱ्या स्थानावर अमित उभा आहे. तर अमित म्हणतो, मी मधल्या मुलाच्या पुढे लगत उभा आहे, तर त्या रांगेत मुले किती? राहुलच्या पुढे 6 मुले म्हणजेच आरच्या पुढे 6 मुले आणि हा 7वा झाला. आणि आरच्या 3ऱ्या स्थानावर म्हणजे 1 2 इथं 3ऱ्या स्थानावर अमित आहे. आणि अमित म्हणतो, मी मधल्या मुलाच्या पुढे लगत उभा आहे. मधल्या मुलाच्या पुढे म्हणजे इथं मधला मुलगा. आता मधल्याच्या पुढे एकूण किती झाले? 6, हे 7, 8, 9 आणि ही 10. तर मधल्याच्या पुढे एकूण 10 आणि मधला 11वा, 11 झाले टोटल. आणि 11च्या मागे आणखी 10, 11 अधिक 10 बरोबर 21 मुलं एकूण रांगेत उभी असतील. पर्याय क्रमांक 3 योग्य. त्यानंतर पुढचा प्रश्न 67वा. एका वर्षी स्वातंत्र्य दिन मंगळवारी आला असल्यास त्या वर्ष अखेरीचा वार कोणता असेल? स्वातंत्र्य दिन मंगळवारी. मग ऑगस्ट महिन्यातले दिवस, ऑगस्ट 15 दिवस गेले, 16 राहिले. सप्टेंबरमध्ये किती दिवस असतात? 30. ऑक्टोबर 31, नोव्हेंबर 30 आणि डिसेंबर 31. तर यांची बाकी किती उरते पहा. 7ने भागले असता 7 दुने 14, बाकी राहिली 2. 7 त्रिक 21, 7 चोक 28, बाकी राहिली 2. 7 चोक 28, बाकी राहिली 3. 7 बाकी राहिली 2 आणि इथं 3. तर टोटल किती झाले? 2 आणि 2 4 आणि 2 6, 6 आणि 3 9 3 12. 12ला आणखी 7ने भागले असता बाकी येते 7 1 7, 5 बाकी येते. म्हणजे मंगळवारच्या पुढे 5 दिवस. मंगळवारच्या पुढे 5 दिवस. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. तर वर्षाखेरीचा दिवस कोणता असणार? रविवार. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न क्रमांक 68. सोबतच्या आकृतीत खेळाडूंची संख्या दाखविली आहे. यावरून किमान 2 खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या किती आहे? किमान 2 खेळ म्हणजे हे तर क्रिकेट खेळणारे आता 1 25 14 आणि 17 हे एकच खेळ खेळणार आहेत. 13 8 तसेच 26 ही देखील आपल्याला घेता येईल. किमान 2 सांगितलंय पहा. किमान म्हटले म्हणून 26 आपण घेऊ शकतो. यांची बेरीज करायची. 8 अधिक 6 14, 14 अधिक 3 17, हातचाला 1 1 2 2 2 4 म्हणजे 47 ही संख्या योग्य आहे. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न 69वा. खालील वेन आकृतीचे अचूक वर्णन करणारा पर्याय शोधा. तर देश, राज्य, जिल्हा हे पण ह्यात येऊ शकत नाही. वृक्ष, आंबा, फणस हेही गुणधर्मानुसार येऊ शकत नाही व्यवस्थित. संख्या, समसंख्या, विषमसंख्या हे देखील येणार नाही. पण समजा पुरुष, स्त्रिया, डॉक्टर हा पर्याय येऊ शकतो. डॉक्टर हे पुरुष देखील असू शकतात आणि स्त्रिया देखील असू शकतात. म्हणून पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 70. खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असं विचारले. तर या सगळ्या मूळ संख्या दिलेल्या आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 59 ही संख्या येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न 71 ते 75 साठी सूचना आहेत. प्रश्नाच्या सुरुवातीला काही पदे दिलेली आहेत. त्यांचा एका समान वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो. या गटात बसणारे पद दिलेल्या पर्यायातून निवडा. तर हे जे 71वा प्रश्न आहे हे सर्व जोड शब्द दिलेले आहेत. तर यानुसार बेल भांडार हा योग्य शब्द आहे. पर्याय क्रमांक 2. शत्रू, दुश्मन, वैरी हे समानार्थी शब्द आहेत. तर याचा समानार्थी शब्द रिपू येईल. त्यानंतर 73वा प्रश्न 25 123 62 6. तर इथे 3चा घन, 5चा घन वजा 2 असं करायचंय. 4चा घन वजा 2 64, 2चा घन वजा 2 6. मग इथे
7चा घन वजा 2 341 येईल. 7चा घन किती आहे? 343 वजा 2 341 म्हणून पर्याय क्रमांक 1 अगदी योग्य आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 74. 297, 135, 501, 189. तर या संख्यांना पहा 3 ने भाग जातो प्रत्येक संख्येला. तसेच पर्यायामध्ये 243 या संख्येला देखील 3 ने भाग जातो, म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. हा प्रश्न थोडा संदिग्ध वाटतोय, तरीही मला वाटतं पर्याय क्रमांक 2 येईल. कारण इथे पहिल्यांदा षटकोन दिलाय, त्यानंतर चौकोन, मग त्रिकोण, 2 बाजू असणार काहीच नाही. त्यामुळं मला वाटते पर्याय क्रमांक 2 असेल.